काही जंगलामध्ये फिरता फिरता आम्हाला इथं मशरूम दिसलेला आहे. हे गाइस, दिस इज अनु चप्पा अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर गाइस, आता तर जातो मी शिलपाट्याला आणि नंतर माझा ऑनलाईन लेक्चर आहे, कारण माझा NDAचा क्लास नाही ठरलेला. तर लेक्चरचा ऑनलाईन आहे. मग आता आपण जाऊ शिलपाट्याला बघू काय सीन येतो. मग चला तर झालं मला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो कुत्र्यांना खायला द्यायला. तर गाईस, हा आपला दादा भाकरी आणले कुत्र्यांसाठी यांनी. आणि इथं आमचे 2 कुत्रे आहेत. बाकीचे काय पण कुठे गेले. सकाळचे कमीच कुत्रे असतात. हे बघा आमच्या मागे येतात गाईस. सकाळचं चावले पिवलं तर दादा किधर गए सब. आज यांचे नशीब आहे. अरे का. तर गाईस, आमचे कुत्रे चपाती खातात आमचे कुत्रे. गाईस बघा, एकाने खाल्ली याने खाल्ली. दादा तू कुठे चाललास. काय दादा चाललाय कामाला आणि मी चाललोय क्लासला. आम्हाला रोज भेटतो, कधी कधी भेटतो. मग बोललो आज ब्लॉग मध्ये घेऊ, जरा घेतला. तर जरा गाईस आपण तुम्हाला भेटू शिलपाट्याला. तर मित्रांनो, आता मी शिलपाट्या माझ्या कम्प्युटर क्लासला पोहोचलो आणि सकाळ माझ्यासमोर मंदिर आहे. मंदिरामध्ये पाय फोडून ते समोरच आलं की हा आहे माझा कम्प्युटर क्लास. 11:30 आणि अजून माझी आंघोळी झालेली आहे. आणि काहीच तुम्हाला बाहेर दाखवलं तर थांबा एक मिनिटं. बाहेर एवढे जोरात हवा चालले सगळीकडे, म्हणजे हलका पाऊस पण पडतो जमलं होतं. मग पूर्ण पाऊस तर भरलाय पूर्ण आकाशात आणि हलका पाऊस पडतोय आणि जोरात. आता तर हवा कमी झाली, पण मगापासून जोरात हवा पडत होती. आता मी गेलेलो मम्मीला सोडायला आणि आता पूर्ण ऊन आलेलं आहे इथं सगळीकडं. बघा सगळीकडे ऊन आहे इथं. गाईस, पाऊस काय थोड्या वेळेसाठीच पडतो, लगेच ऊन येतो मग. आणि बघा गाईस, कुठं इथं पावसाचा एक टिपका पण नाही, सगळीकडे ऊनच आहे. आता दुपार झालेली आहे म्हणून वाटतं का माहिती. तर गाईस, फायनली आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललो शेतामध्ये. तर गाईस तुम्हाला दाखवतो शेतबीत कसे आहे, तिथे सगळं निसर्ग दाखवतो. इथं आम्हाला आमचा वंडर बॉय भेटलेला आहे. तर गाईस, हा बघा आम्ही तुला माहिती ना गाईस, काय बघा डेंजर आणि इथे सगळी उडी चालली. क्या डेंजर आवाज करतोय आम्ही, क्या बोलते बाय. गाईस, आता आमचं सीन होतं की आम्ही जातो शेत आहे, पण आता इथं जाऊ नाही तर इथंच आपण व्हॉलीबॉल खेळू. इथं आपली पोरं जमलेली आहेत. काय पोरं नाही आली जास्त बघा भाई. तर गाईस बघा, हा माझा भाऊ आहे आणि पाठवून एक माझा मित्र येतो. भाई येतो का तू. भाई सारा क्लासेस आशीन. गाईस, आमचा रस्ता जरा रिस्की आहे, आम्ही काय रस्ता नाही बांधता इथं. आता आम्ही चाललोय जंगल ट्रेकला. तर गाईस बघू शकता इथं मस्त गारा हवा चालू आहे. येस ब्रो. शेती तर झालेली आहे तिथं बघा. इकडं शेती झाली. आम्हाला काय खेकडे वेगळे भेटलं का बघू. पाणी तर आहे, पाण्यामध्ये हात टाकले भीती वाटते काय साप निघाला. तर गाईस बघा काय भारी व्ह्यू आहे, भारी. गाईस बघा, ही आमची बिल्डिंग आणि हा माझा भाऊ, हा एक दुसरा, हा एक मित्र. एवढा भारी एरिया आहे ना. इथं आपल्याला दगड पण ठेवलेले आहेत. मस्त व्ह्यू भेटतो. तिकडं पूर्ण शेती झालेली आहे. आपण तिथे जाऊन दाखवू तुम्हाला काय होतं पुढं. काही जंगलामध्ये फिरता फिरता आम्हाला इथं मशरूम दिसलेला आहे. मशरूमच आहे ना. काय मशरूम आहे. अरे झरीला आहे हा तू. मशरूम आहे.
काय मागच्या वर्षी आम्ही इथं आलेलो शेती करायला, आम्हाला दिली जराशी शेती करायला इथं. भाई आपल्या रस्त्यावरून चालायला पाहिजे, आपण मधल्या मधून चालतोय. साईडनी चाल. आम्ही तिथं गेलो तिथून काय बोलतोय? काय सर तिकडं पूर्ण शेती झालेली आहे. आम्ही ते इथे खेकडे शोधायला आले, पण आम्हाला काही खेकडे काही दिसत नाही इथं. अरे आपण रस्ता बनवू शकतो. ह्याच्यामध्ये खेकडे असतील, पण पाणी किती खोल आहे माहित नाही ना पूर्ण. काय हे बघा, आमच्या इकडचे फुलं आहेत, स्पेशल व्हरायटी आहे, कुठं भेटत नाही. Let her try. We're not afraid. Don't be. भाई हे काय गाईज बघा बसायसाठी बनवले. जंगलामध्ये काय काय भेटतं आपल्याला. हे स्पेशल लोकांसाठी. एक्सप्लोरिंग जंगल रेनी सीझन. असं एक ब्लॉग लिव्हिंग इन बाथरूम लिव्हिंग इन जंगल. जंगल फॉर 24 hours. चांगलं म्हणतात जंगल करायला इकडे जाते. राहिलं ना काय गाईज बघा का भारी नजारे तिथं. तिकडे फोकस करा जरा. कायच आपण एकदा ना तिकडे जाऊ, कारण तिकडं ना मस्त तिथे नदी बिदी जाते असं, म्हणजे हा तसं जातं पाणी जातं तिथून, एवढं भारी वाटतं ना ते. तर गाईस आम्ही हा आता का पावसासारखं वातावरण तर आम्ही आता खेळू पण शकतो मस्त. तर गाईस आम्ही तर आज खेकडे पकडायला आलेलो, खेकडे काय भेटले ना आम्हाला, मग आपण खेकडे पकडायला नंतर येऊ. गेम खेळा जाऊ. हा आता आम्ही चालू खेळायला. आम्हाला फोन येतात सारखे सारखे मित्रांचे, खेळायला जरा गाईस. आता आपण जाऊ खेळायला. बघा तो चढलाय बघा. गाईस आम्ही तुम्हाला इथून दाखवतो फोकस करून. जो पोरगा इथं चढला या व्हॉलीबॉलचं नेट लावतोय, आणि यांनीच आम्हाला फोन केलेला खेळायला या खेळायला या. आम्हाला तिथं कामं नव्हते करायचे म्हणून आम्ही इकडे आलो. ब्लॉगसाठी कंटेंट पण भेटला. आज आम्ही शेतात आपला अजून एक मित्र आलेला आहे. काय बोलतो श्रेयान भाई, एवढ्या दिवसानं तर दिसला जास. गाईस हे बघा हे चिखलात. एवढं चिखलातून पडून आला. पडलास का कुठं? पडून नाही, पाय गेलेला आहे. पाय धु ना, खेळायचे आपल्याला आता. माहिती आहे. अरे तिकडे आतमध्ये जायचं श्रेयान. अरे हा बघ ना, मी आलो पळत आतमध्ये Guys. जाम चिखल आहे. आमचा रस्ता आता बनवायला पाहिजे, लई घाण झालेला. बनायला टाइम तर लागेल. अरे अरे तू 2 वर्ष आला. तू कधी आलास इथं राहायला? त्याला तू राहायला कधी आलास इथं? गाईस इथं आम्ही खेळतो व्हॉलीबॉल, बांधला आहे. आणि या पोरानं आता नेट लावलेला व्हॉलीबॉलचा. हे आमचा ग्राउंड पण आहे. इथं